हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर हा आजचा व्हिडिओ ना लक्ष्मीपूजनाचा आहे. तर ही सगळी लहान लहान मुलं ना फटाके फोडत होती. मस्त सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या होत्या. ह्याला आम्ही पूल म्हणतो. म्हणजे कसं लाईट वगैरे गेलं ना की इथे आम्ही उभे राहतो. ही जी पूल म्हणून जी जागा आहे ना ती दोन्ही चाळींना जोडते. रात्रीच्या गप्पा वगैरे मारायला सगळी माणसं तिथे जमतात. सगळ्यांनी डेकोरेशन खूप छान केलं होतं. सगळ्यांचं लाईटिंग ना अगदी बघण्यासारखं होतं. आणि जरी आमच्या रूम जरी लहान असल्या ना तरी सगळ्यांनी दिवाळीसाठी आपल्या घराच्या बाहेरचं डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. सगळ्यांचे कंदील पण ना एकदम चांगले असे होते. आमच्या साईड नवरात्री, गणेशोत्सव, दिवाळी हे जे सण आहेत ना ते एकदम अशा मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि सगळी माणसं एकजुटीने एकत्र येतात. तर हे जे प्रोग्राम असतात ना ते एकदम असे छान बघण्यासारखे असतात. दहीहंडीसुद्धा. तुम्हाला जर एखादा दहीहंडीचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते तुम्ही बघू शकता शॉर्टमध्ये. चाळीतली माणसं असतात ना ती आपल्या घरी जेव्हा कार्यक्रम असतो ना ते समजून या चाळीतल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात, अशी मदत वगैरे करतात. तर हा आहे आमचा कंदील. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आहे आमचं तोरण, म्हणजे लाईटीचं तोरण. सगळ्यांचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती मस्त झालं होतं इकडे. तर हा आमच्या साईडल्या मुलांनी बनवलेला किल्ला. दरवर्षी आमच्या साईडली मुलं आवडीने किल्ला बनवतात. यावर्षी आम्ही फराळामध्ये पारंपरिक पदार्थ तो म्हणजे तांदळाच्या पिठाची बोरं केली होती. त्याचा फुल व्हिडिओ जर म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या शॉर्ट्समध्ये. मग आम्ही करंज्या केल्या होत्या आणि मग करंज्या कापून झाल्यावर जो तो भाग उरतो ना मैदा, तर त्याच्यामुळे तिखट, मीठ, जिरं वगैरे सगळं टाकायचं. त्याच्यावर चकत्या कापायच्या आणि त्या तळायच्या. एकदम खायला कुसकुशीत आणि कुरकुरीत लागतात, खूप छान लागतात. मग आम्ही हा पोळ्याचा चिवडा केला होता आणि माझ्या मम्मीने मग या चकल्या केल्या होत्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फराळासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.